वालेकुम. आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचा वेलकम जायला. माझ्या चॅनलमध्ये मी कोकणी भंगारवालो. आज आहे खमीस आणि बघूया आज व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आणू. इन्शॉल्ला तर दाखवेन मी इन्शॉल्ला भंगारमध्ये. आवलो पण तुम्हाला गुड मॉर्निंग बोलत आहे. गुड मॉर्निंग. हे आहेत आपले शफीबाय मांग्या. तो आपलं साखरतो जो ब्रिज. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करा बेगून. असेच आपल्या गावाचे व्हिडिओज तुमच्यात पोचतील. चला शॉटिंग करू. हा आहे तांबा आहे त्याच्याशी मिळते. हे लहान जी आपली बॅटरी वगैरे असतात, मोटर्स असतात, त्याच्याशी हा तांबा गारूचा मोप सारी असतात. हा बघा आणखी त्याच्यात पण तांबा आहे. असे लहान वस्तू जी आम्ही तांबा काढतो, जमा करतो आणि तर मग ऐकतो. त्याच्यासंग जर्मन, पित्तल अशी वस्तू असतात, ते अलग अलग कारूची पडतात. कारल्यानंतर मग ती सगळी अलग अलग करून मग नेऊ विकूची पडतात. त्याच्यात पण कसं एकत्र मिळत नाही, थोडं काढून त्याला कारूचं पडतं आहे. बघा त्याला कारूचं पडतं आहे. सॉरी. हा सगळा हातोडी घेऊची, त्याच्या खालती लोखंड ठेव मारून सगळा भार येते यार. तर त्याच्यासाठी पण स्पेशली आपण एक व्हिडिओ बनवू, कसा तांबा काढतात, टी व्हीचा कसा काढतात, टेप रेकॉर्डरचा. टी व्ही आणि टेप रेकॉर्डरमध्ये आपल्याला मिळते तांबा, आता खोलूचा पडतं आहे. टी व्हीमध्ये पण असते, टेप रेकॉर्डरमध्ये पण असते. आता टी व्हीमध्ये वगैरे सर्किट मिळेल, सर्किटमध्ये लागलेलं असते. असे लहान पीस लागलेले असतात, ते लागलेले असतात. ते काढून अलग करूचं आणि सर्किट अलग ठेवचा आणि या अलग काढूचा. आता ह्या आहे त्या CPU मध्ये मिळते, कम्प्युटर असते त्याच्यात मिळते. ह्याच्यात खाली असे बोर्ड्स मिळतात, ते अलग अलग काढूचे असतात. प्रत्येक वस्तूमध्ये असते काय ना काय, पण ता कसा त्याच्यासाठी टाईम देव, एक दिवस देव, पुरा सगळा अलग अलग काढूचा असते. तर आपण सर्किट वगैरे पण सगळं अलग जाते. तर आपण कसा क्वांटिटीमध्ये जमा करून मग तर अलग विकूचा पडते. त्याचा पण आपण दाखवू. टी व्हीचं सर्किट वगैरे कसा काढतो आपण, ठीक आहे. टेप रेकॉर्डर खोलून त्याच्यात काय मिळते तर आपण तुझ्या सगळं एक दिवसाला शेअर करू. आता तर मी ह्या खोलूला बसलो. सगळा असे लहान जितके आहेत ट्रान्सफॉर्मरचे सगळे कारूला बसलो. त्याच्यासाठी आपण एक स्पेशली एक व्लॉग बनवू. सर्किट आणि तांबा, टी व्ही, टॅप रेकॉर्डर त्याच्याशी कसा करतात, रिकव्हरी कशी करतात, तर आपण बघू इन्शॉल्ला. ही गावाची दोन पोरं आहेत. सलाम. काय दोघांना पण सुट्टी आहे आज? तुझं नाव काय? तुझा काय? किती खायला झाला तेव्हा? तो एक अय्यूब कॉन्व्हेंटमध्ये आहे आणि वन नाईकमध्ये आहे. कितवीत आहेस तो? अच्छा चट्टी मागे पुढे हवा. मतलब यारी आहे एकदम, दोस्ती मजबूत आहे दोघांची. चला. होता एक टी व्ही मी पहिले खोलली होती, त्याच्यात एक तांबाचा वायर आहे. आता कारलेला नाही, पण ती टी व्ही खोलली हो ना, ती तुम्हाला दाखवता. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरी टी व्ही खोलताना जाते, त्याचा एक व्लॉग बनवू मी इन्शाल्लाह. आता जी पहिली खोलली हो ना ती तुम्हाला दाखवता. ही टी व्ही आहे, ही खोललेली आहे पुरी, ठीक आहे. आज आपण जर्मन, स्टील, पित्तलचा सगळा अलग करू. त्या व्हिडिओमध्ये ते माती केलंस काय मनसूर. काय आणला मनसूर भाई आज? काय आहे? हा त्याच्यापासून नाही काय काय पाऊस पण दिलेला आहे ना मनसूर भाई. हो का? वारो पाऊस हरिओम.
त्यांना छोटी आहेत ते काय सुद्धा ते दिसतीलच खेळताना तुम्हाला. पाऊस बघा, हो बघा एक्सटर्नमॅन. चला व्हिडिओ कारण वॉशिंग मशीन बघूसाठी आपल्याला जाऊया. वॉशिंग मशीन बघूया कशी आहे. वॉशिंग मशीन त्या बघूया आता. ती तुम्हाला दाखवत आहे पहिली वॉशिंग मशीन आहे ती. वॉशिंग मशीन ही नेऊची आहे, थोडा टाइम बाद नेऊ तर बघूला येलेलो. ती माशाला आलेलो आपल्या खाल्याच्या घरा. खाल्याला बघूला थोडा खाल्याचा डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे ते बघूला आलेलो. पण आमचे खाले निजलेले आहेत. बघू मग वरबात येऊ इन्शाल्लाह. त्याला मिलूला तब्येतचा हालचाल पण विचारू. आत्ता निजलेले आहेत, आराम करतात, आराम करूला देऊया नंतर मिळू. माल शॉटिंग करून ठेवलेला का जेव्हा मतलब निघालो आत्ता. पोते वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आता माल देऊ त्याला, त्याच्यानंतर मग पोचलेलो. काय माल देतात का सिक्रेट आहे, खाली बस तुम्हाला दाखवता काय आणला होता दाखवता. प्लस स्टील आहे, तो माणूस आहे त्याला सगळं या आणलेलं आहे स्टील. तर देव मग तुमशी मिळूया. दिलो माल बिल देव जायला अल्हम्दुलिल्लाह. आता निघालेलो आपण अल्हम्दुलिल्लाह घरात. भावाचीच रिक्षा आहे. मोबाईल थोडा हिलेल जास्ती, थोडा ॲडजस्ट करा सॉरी. पण आपण आता माल बिल घेऊन निघालेलो. ठीक आहे, घरच्यासाठी निघालेलो आता अल्हम्दुलिल्लाह. पाऊस पण चालू झालो, पावसान पण हाजिरी लावला. ठीक आहे, ते आजचो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा. मिलू भेटूनच नवीन ब्लॉगमध्ये इन्शाअल्लाह. चला दुआमध्ये याद ठेवा. अस्सलामु अलैकुम.